तर या ठिकाणी संत पूजन होईल. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य बाबाजींचं संत पूजन या ठिकाणी या मंदिराचे निर्माते ज्या प्रवरामाईच्या काठी महाराष्ट्रातली अमृतवाहिनी असलेली प्रवरामाईच्या काठी जिथं संत पुंजाई मातेने जन्म घेतला, ती जन्मभूमीचं मंदिर साकार जाणार करणारे अवरात्र फिरणारे हरिभक्तावर बालू महाराजांना विनंती करतो, त्यांनी गुरुवर्य बाबांचं या ठिकाणी संत पूजन करावं. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साध्वी पुंजा माता की जय. त्यानंतर उत्तराधिकारी स्वामींचं संतपूजन या ठिकाणी होत आहे. गुरुवर्य बाबाजींचं संतपूजन या ठिकाणी होत आहे. गोरक्षनाथ पवार पाटील आजचे अन्नदान त्यांचं आहे. सुंदर अशी फ्रेम तयार केलेली आहे. ज्या ज्या विवाह सोहळ्यामध्ये ज्या ज्या वधूपित्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, त्या वधूपित्यांसाठी ही प्रतिमा घराघरात आता संत पुंजाई मातेचं या ठिकाणी महात्म्य वाढणार आहे. त्यानंतर स्वामीजींचं संतपूजन या ठिकाणी होत आहे. स्वामीजींचं संतपूजन या ठिकाणी होत आहे. घोगरगाव येथील जातवेद वैरा देवस्थानचे प्रमुख विश्वनाथजी बाबा या ठिकाणी आले आहेत. त्यांचं देखील संतपूजन या ठिकाणी होत आहे. विश्वनाथ बाबाजांचं संतपूजन या ठिकाणी सन्मान गुरुवर्य बाबाजीने केलेला आहे. हरी महाराज वागचौरे, भिशे बाबा अगस्ती देवनचान जे प्रवरामाईच्या तिरीच आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. आपल्या तालुक्याचे आमदार माननीय विठ्ठलराव लंगे पाटील या आपले खरे म्हणजे वारकरी संप्रदायातले सेवेकरीच आहे, असे विठ्ठल भाऊंचा सन्मान या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केलं त्रिदिनात्मक सोहळ्यात, त्यांचा देखील सन्मान अन्नदात्याचा होत आहे. नारायण पंडुरे पाचेगाव, चला लवकर. ते आता विठ्ठल भाऊ भाषणात बोलणारच आहे. शिवस्वराज्य मित्र मंडळ दुसऱ्या दिवसाचं अन्नदान केलं. शिवस्वराज्य मित्र मंडळ पहिल्या दिवसाचं अन्नदान नारायण पंडुरे पाचेगावकर. त्याचबरोबर पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार समाज महाराष्ट्र राज्य तिसऱ्या दिवसाचं अन्नदान त्यांनी केलेलं आहे. त्यांनी देखील एक प्रतिनिधी या ठिकाणी यावं आणि बाबांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद घेऊन जावं. चला, पंचक्रोशीतील ग्रामस्थ एक प्रतिनिधी या. आजचे अन्नदाते गोरक्षनाथ पवार. भजनी मंडळ, समस्त भजनी मंडळ पुनदगाव जुने नवे, त्यामध्ये पाचेगाव, इमामपूर, गोनेगाव आणि खुपटी येथील एक सदस्यांनी पुढे यायचं आहे. पाचेगाव भजनी मंडळ, इमामपूर भजनी मंडळ, गोनेगाव भजनी मंडळ, खुपटी भजनी मंडळ, एक एक प्रतिनिधी या. बाबांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद घेऊन जा त्यांनी. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. कारण प्रत्येकानेच हातभार या ठिकाणी आपलं सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य बाबांनी या ठिकाणी बालू महाराजांना प्रेरणा दिली. बालू महाराजांनी इच्छा व्यक्त केली की ज्या प्रवरा माईच्या तीरावर या ठिकाणी साध्वी माईने जन्म घेतला, असं साध्वी पुंजामाईचं मंदिर
जन्मस्थान जसं गोदेगावचं आपलं किसनगिरी बाबाचं जन्मभूमी आहे तशी जन्मभूमी पुंजाईची व्हावी. कारण संत पुंजाईचं बकू पिंपळगाव असेल, देवरे वस्ती, परावर संगम असेल आपल्या नेवासा तालुक्यातलं, आणि या ठिकाणी आश्वी खुर्द येथे पुंजाईचं देखील कर्मभूमी आहे. आणि आज कर्मभूमीनंतर संत पुंजाईचं वास्तव्य बकू पिंपळगाव असेल, प्रवार संगम असेल, तिथं वास्तव्य होतं, तिथं देखील सोहळा होतो. आणि आज जन्मभूमी हा सोहळा या ठिकाणी होत आहे. मी गुरुवर्य बाबाजींना विनंती करतो, आपण संत पुंजाई मातेच्या या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा आपणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी शुभ आशीर्वाद द्यावेत. श्री संताची ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. सर्व पूजनीय संतांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या पुनद गावामध्ये आपल्या परिसराचं श्रद्धास्थान परमपूजनीय वंदनीय साध्वी पुंजाई यांच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने आज आपण सर्व भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यानिमित्ताने हा जो कार्यक्रम या ठिकाणी याचं आयोजन केलं आहे, त्रिदिनात्मक कीर्तन सोहळा, कीर्तन ज्यांची झालेले आहेत, हरिभक्तीपरायण आदरणीय श्री पुरुषोत्तमजी महाराज पाटील बुलढाणा, त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण श्री शिवशाहीर कल्याण काळे भातकुडगाव, आणि कालचं कीर्तन झालं हरिभक्तीपरायण बाळू महाराज पंढुरे. नाव चांगलं आहे, हार फुलेवाले, अगदी चांगलं आहे, आपल्याला हार फुलंच घ्यायचं आहे बा. आणि आता काल्याचं कीर्तन महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या कार्याच्या कीर्तनाने आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करून राहिलेले आहोत. उपस्थित सर्व या ठिकाणी संत परम वंदनीय श्री विश्वनाथ गिरीजी महाराज, त्याचप्रमाणे श्री हरी महाराज, ते आता फार लांबून आलेले आहेत त्याच्यामुळं. त्याच्यानंतर म्हणजे भीमभाऊ पवार आहेत, गणपती महाराज आणि बजरंग बलीचा दोन्ही आशीर्वाद घेऊन आले. बाळासाहेब महाराज पवार, बाळासाहेब पवार त्या ते कार्यकर्तेच आहेत. पत्रकार सुधीर भाऊ चव्हाण हे सर्व आहेत. विशेष आपल्या तालुक्याचे सन्मानाने आमदार, आता आमदारपेक्षा आम्हाला भाऊ म्हटलं की जरा बोलल्यासारखं वाटतं. तेच ज्या ज्या वडिलांची पुण्य, स्वतःची इच्छा, कष्ट आणि श्रेष्ठींचं सहकार्य आणि सर्वांचं सहकार्य, त्यामुळे जनतेची सेवा करण्याचं सर्व त्यांना एक हा प्रसंग त्यांना प्राप्त झालेला आहे. सन्मानाने आमदार श्री विठ्ठल भाऊ, त्याचप्रमाणे नीरज भैया मुरकुटे, बरं बरं, हां मुरकुटे साहेबांचे नातू, बरं 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 आहे. सगळे परंपरेने हे करावंच लागतं आणि हे सगळं बरं बरं. पण आता पहिल्यात दुसऱ्यात असं थोडंसं गेअर चेंज करत चालायचं त्याला साळावा. आणि या कामाकरता आपल्याला मंदिराकरता सर्व महिलांनी मूर्तीसाठी, आता आम्ही ऐकतो रोज आमदार साहेबांचं, मुख्यमंत्री सगळ्यांचं, लाडकी बहीण लाडकी बहीण. आता आमच्या लाडक्या बहिणीने इथं सुद्धा काही हायगी केली नाही. अरे खूप चांगलं. सर्व महिलांनी 2,18,300 हे मूर्तीसाठी दिलेले आहेत. पण अभिनंदन करतो आम्ही. घरी जर कोणी बोलत असले, दिलं म्हणा, काय करायचं ते करा बस. आरतीताई मुंबई यांनी कळसाचे सगळे पैसे दिलेले आहेत आणि 25,000. आणि बाबासाहेब पंढुरे, पुष्पाताई बाबासाहेब सर्व महिलाच आहेत, 1,01,000 त्यांनी दिले मिळून. सुनील भाऊ पंढुरे 63,300 दिले. हां त्यांच्या स्मरणार्थ दिले. आणि हे दुसरे आपला आतापर्यंत जे खर्च झाला, आता महाराज म्हणले माझी सगळी जिरली. आता महाराज असो का नेता असो, जिरतं तुम्हीच जिरवता, तुम्हीच वाढवता, तुम्हीच जिरवणं तुमच्याच हातात आहे. पण असं जिरवू नका भाऊ अशी एकमेकाची बस. तर आता हे एकूण जमा रुपये झाले, तुम्ही सगळे ऐकून घ्या. आता हा कार्यक्रम पुढे ढकलणार होते महाराज,
पाऊस होता, यायला रस्ता नाही. मग महाराजांना जरा आम्ही बोललो, तर म्हटलं आता राग येऊ की काय? म्हटलं महाराज लोक म्हणतील यांनी पैसा गोळा केला आणि घरचं काहीतरी करून टाकलं. त्यांनी कधी घरचा विचार केला नाही. त्यांच्या कुटुंबातल्या वडिलांनी आईने सुद्धा अशी काही कुठली अपेक्षा केली नाही. पण त्यांनी चांगल्या प्रकारचा चोख हिशोब ठेवला. सर्वांचं सहकार्य, तरुण मंडळी काम करायला आहेत. एकूण जमा आतापर्यंत झाली 9,02,852 रुपये. अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळं. मंदिरासाठी झालेला खर्च 7,01,300 रुपये आणि पेट्रोल करता काही भक्तांनी दिलेलं आहे ते 1,45,000. हा, याच्यातूनच झालं बरं. एकूण खर्च 8,46,300 रुपये झालेला आहे. मग 9 लाखातून काही शिल्लक आहेत अजून. बर 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 महाराजांनी चांगला हे केला. आता मधल्या काळामध्ये लग्नामध्ये सप्तामध्ये खूप वेळाच्या बरेच तक्रारी येत होत्या. ते महाराज पैसे गोळा करतात म्हटलं. त्यांना त्या आईचा खूप ध्यास लागलेला आहे. त्यांना आम्ही 2 वेळ म्हटलं, पण त्यांना एक ते वेळ लागल्यासारखी काम पूर्ण करायचं. पण काय हे सगळं, जरी कोणाला काही शंका वाटत असेल तर काही शंका घ्यायचं कारण नाही. व्यवस्थित काम झालेलं आहे. फक्त स्लॅबवर आलेला आहे, आता काय समजत नाही काय. हा, मग तो स्लॅब होईल. पंढुरी परिवार, आता मग अशी आपण शब्द ऐकला, कार समाज. कृपा करून हात जोडून आम्ही सर्वांना प्रार्थना करतो, जातीचं डोक्यात घेऊ नका. आता बाबा कोणत्या जातीचे, आई कोणत्या जातीच्या, तुम्ही कोणत्या जातीचे, आमदार कोणत्या जातीचे, मुख्यमंत्री कोणत्या जातीचे, हे जात नुसतं तेवढा पुरती असते. आपल्याला तुम्ही आम्ही खेडीमेळी गदारोळी आनंदे. कुठल्याच प्रकारचं, मध्यंतरी एक कार्यक्रम होता आईच्या नावाने संगमनेरकडे. आम्ही तिथं गेलो. ते म्हणले कार समाजाचा तिथं सगळा मेळावा घ्यायचा. त्यांना म्हटलं कार समाजाचा मेळावा घ्या, पण आई कार समाजाच्याच होत्या असं काही मानू नका. आई या सगळ्यांच्या होत्या. संत ज्या जातीत अवतीर्ण झाले त्या जातीतले लोक स्थिर करण्याकरता. म्हणून आपला इतिहास जर भारतभूमीचा पाहिला तर एक जात अशी सुटली नाही की त्या जातीमध्ये संत अवतीर्ण झाले नाहीत. म्हणून सर्व संतांनी ह्यांना स्थिरता देण्याकरता ज्या गोष्टी नेते मंडळी आता बसलेल्या आहेत त्यांच्या कायद्याने ज्या होत नाही त्या संतांच्या वचनाने पूर्ण होत असतात. म्हणून संत अवतीर्ण झालेत आणि त्या समाजाला स्थिर ठेवलं. आज जरी इथं आईचं मंदिर झालं, हे केवळ कहार समाजाच्या पुंजाई असं म्हणायचं काही कारण नाही. आपल्या परिसराच्याच त्या आई आहेत. तुम्ही आश्वीला जर कोणी असताना गेला असाल, आम्ही पाहत होतो तिथं खूप अशा महिला आपापल्या मुलाला घेऊन यायच्या. काही मुलं असे रडायचे, पण आई बस काशी यात्रा करा, काशी यात्रा करा, एवढा आईचा आशीर्वाद राहायचा. आणि त्या मुलाला उर्दी लावली, आशीर्वाद. बसा महाराज. पूजेने सुनील महाराज पवार या ठिकाणी आलेत, त्यांचं अभिनंदन. आणि ते रडत येणारी मुलं हसत जायची, आई हसत जायची. ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही बघा, आता बातम्या चालू आहेत, कोणतं औषध आहे ते लहान मुलाला देऊ नका म्हणतात. तर त्या आईच्याकडे औषध नाही, गोडी नाही, फक्त प्रेमाचा हात फिरवला, लावणे हात कुरवाळीला माथा, की सगळं होतं. तर श्रद्धा होते लोकांची. आणि त्या आईचा जन्म आपला इथं पुनतगावला इथंच झालेला आहे. ते जन्मस्थान आहे. पाचेगावला तर आपलं काही काल गेला त्यांचं. मग पुनतगाव, पाचेगाव, आश्वीला बरंचसं त्यांचं कार्य झालं. आणि शेवटी ते आपल्या देवगडला आले. बाबांचा सहवासात काहीतरी लाभावा म्हणून. हे सगळं बाबा समाधिस्थ झाल्यानंतर, पण ज्यावेळेस सगळं बाबा आम्ही जायचं तिथं, तर एकदम बहीण भावाच्या नात्याप्रमाणे भावते. हे संत हे त्या दृष्टीने एकेकाचे बहीण भाऊच आहेत. प्रेमाचे सगळे नाते असतात. आणि आपल्याला कल्पना असेल की नसेल, पहिले आपल्या मंदिरात देवगडला महिला जात नव्हती. म्हणून बाबाने विचार केला की आपल्याला काय सर्वांनाच आता हे दिलं पाहिजे, स्थान पूर्ण झालं, आपलं काम पूर्ण झालं. म्हणून पूजेने साध्वी पुंजाईच्या हातून पूजा केली आणि पहिल्यांदा पुंजाई मंदिरात गेल्या आणि तिथून मग सगळं झालेलं आहे. हे सगळे काम आईचं पुंजाईवर बाबांची खूप श्रद्धा. आणि मग शेवटचा काल आपला इथं गेला. मग प्रवरा संगम आणि पिंपळगाव. प्रवरा संगमलाही मंदिर केलेलं आहे, पिंपळगावला केलेलं आहे, पुनतगावला झालं, पाचेगावला चालू आहे मला वाटतं. पाचेगाव हेच आहे सगळं म्हणून.
त्याच्यानंतर आश्वीला आता फार मोठं मंदिर चांगलं मस्त करून आहे का कोणी आश्वीचं? महाराज, बरं बरं, हा. आश्वीला आता उशिरा का होत नाही. आईने त्यांच्याकडे ठेवलं, मग आता त्यांना विचार केला की आईचं आपण केलंच पाहिजे. म्हणून चांगल्या प्रकारचं आश्वी करायचं आपण अभिनंदन करू. महाराज इथं आले सगळ्यांचा निरोप घेऊन, आणि आश्वीलाही सुंदर आता मंदिर तयार होऊन राहिलेलं आहे. आई आणि बाबा हे कुठे काही एखाद्या वेधशाळेत गेले नाहीत किंवा एखाद्या वारकरी संस्थेत गेले नाहीत, पण जे बोलत होते तयाचे बिसाट शब्द, सुखे मनोयेती वेद, सदैव सच्चिदानंद कानो व्हावातो. ते बोलतील ते वेदाचा अर्थ बोलत होते. आम्ही वेदाध्ययन जरी केलं तरी अर्थाप्रमाणे आम्हाला जगताही येत नाही आणि बोलताही येत नाही. अर्थाचा फक्त शब्दाचा अर्थ सांगता येईल, पण जीवन अर्थरूप करता येत नाही. म्हणून यांनी आपलं जीवन अर्थरूप करून टाकलं होतं. म्हणून जे बोलतील ते समाजाच्या कल्याणाकरता, राष्ट्राच्या हिताकरता आणि समाजामध्ये एकी निर्माण होण्याकरताच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य केलेलं आहे. अशा प्रमाणाचा हा खर्चाचा तपशील आपल्याकडे ठेवलेला आहे. कोणाला काही शंका याचं काम नाही. आता आमदार साहेब पाहून राहिले, काही म्हणतात का कोण असतो, पण आता आम्ही काही आमदार साहेबाला काही म्हणणार नाही. कोणीतरी म्हणलं आता आता तुम्ही विचार करा, लाडक्या बहिणीचा खर्च आहे, बाकीचा खर्च आहे, आणि रस्त्याला एवढे खड्डे पडले. खड्ड्यात रस्ते, काय रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. त्याला खूप पैसे लागणार आहेत. म्हणून एकदा खड्डे साफ होऊ द्या आणि नंतर मग टप्प्याटप्प्याने रस्ता करतील. रस्ता करणं काम हे आमदारचं आहे, पण रस्ता टिकवण्याचं काम त्या परिसरातल्या लोकांचं असतं. रस्ता तयार झाला की ऊस लावलाच डांबरी, फक्त डांबरीवर नाही लावत माणसं. तुमचा भाग चांगला आहे. सरकारी कामं, सार्वजनिक कामं जेवढे असतात तेवढे आपण जपले पाहिजे. सरकारी इमारती असतील, पाण्याची टाकी असेल, पाण्याच्या टाकीचे नळ असतील, गल्ल्या असतील, रस्ते असतील, रस्ते होऊ द्या ना. प्रत्येकाला आमदारकडे 50-50 माणसं जातात, त्यांना जेवू देत नाहीत. काय आमच्या गावाला रस्ता झाला पाहिजे, पण 50 माणसात जी व्यक्ती येते ती संध्याकाळी एकटीच भेटायला जाते. आमदार साहेबांनी, काय रे बाबा तू आला ना सकाळी? नाही नाही म्हणे, रस्ता करायचं पण आपल्या बांधवांना नका येऊ देऊ. मग आता काय उपाय? असं छातीला हात लावून सांगितलं पाहिजे, आमदार साहेब रस्ता करा, माझ्या शेतीतून गेला तरी चालेल. हे सगळं केलं पाहिजे. पण सांगता येत नाही कोणाचा पाय कसा आहे, त्या निमित्ताने तुमच्या जमिनीला पाय लागते, तुमचं कल्याण होऊन जाते. म्हणून सार्वजनिक कामं कोणी अडवता कामा नये, हे आपण चांगलं जपलं पाहिजे. तर आमदार साहेब रस्ता करतील म्हणा, पण एकदा खड्डे साफ होऊ द्या चांगले. आणि ते आता जिकडे तिकडे खड्डेच खूप झालेत. सगळे हायवेसुद्धा, कारण नगरला जायला 2 तास लागतात आपल्या नेवाशा फाट्याहून, असे इतके खड्डे झाले. तर असं सगळं आता सन्माननीय आमदार साहेब इथं आलेले आहेत, तेही बोलतील. त्यांना तर आपण हक्काने त्यांचा हात धरून सांगतो सगळीच मंडळी, आपला हक्क त्यांच्यावर आणि त्यांचे हक्क तुमच्यावरच आहे ना. आता सगळं फक्त आता अडचण येते. आता आमची सगळी महाराज मंडळी बसली इथं. आमची गाडी पंक्चर होती पाकिटाच्या ठिकाणी, आणि नेत्याची गाडी पंक्चर होती मताच्या ठिकाणी. म्हणून मताची गरज आहे, पाकिटाची गरज आहे, पण गरजेपुरती गरज आहे, एवढं आपण लक्षात घ्या. म्हणून हे सगळ्याला लागते. म्हणजे आता सुधीर भाऊ येतात, हे काही देऊ नका बरं पेपरमध्ये. हे सगळी मंडळी आपण इथं आलेली आहात आणि खूप खूप चांगलं केलं. आता पंढरी महाराजांचं आम्ही सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. आता आम्ही त्या दिवशी बोललो, पण आमचं असं म्हटलं महाराज उपस्थित का कोण असतो, तुम्हाला काय करायचं, आम्ही जे करायचं. पण त्याने त्यांचा विनय सोडला नाही. खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. जरी तुम्हाला काहींना कंटाळा वाटला, आम्हालाही कंटाळासारखं वाटत होतं, पण आता काम पूर्ण झालं आणि हा लेखाजोखा त्यांनी व्यवस्थित ठेवला. आणि आता ते अजून वाढलेली आहे. आता राहिलेलं काम थोडं आहे. आता काही ते त्रास देणार नाहीत. आपण दर्शनाला येत जा. त्यांनी एक शब्द चांगला वापरला, मग आम्ही बोललो की माझी सगळी जिरलेली आहे म्हणले. आपल्या माणसाचं ते, आता आपल्या जिल्ह्याचं वैभव आपल्या अण्णा हजारे अण्णा, त्यांचं काम खूप चांगलं आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा. आणि आम्ही असं काम हातात घेतलं की चांगले कामं अडवा आणि करणाराची जिरवा. असं हे काम आपण हातात घेतलं. चांगलं काम कोणी करायला लागलं की त्याची टीका टिप्पणी सुरूच झाली. चांगले काम काही असले की मग त्याला आडवाओडी सुरूच झाली. नाही इकडून अडवतं, तिकडून अडवतीन, इकडून अडवतीन. आता बोलतो जरा जास्तीच बोलतो. रस्ते होतात, जिथून मुरुम आणलं जाते, बरेच माणसं त्या डंपरचे टायर फुटा म्हणून खिळे टोचतात. का आम्हाला काहीतरी द्या, तुम्हाला काय असेल प्रेमाने दिलं तर घ्या, परंतु रस्ता सार्वजनिक आहे.
म्हणून कोणी आडवाआडवी करू नका. काय सांगता येत नाही. तुमच्याच घरातले एखादे तुमचे आई वडील जास्ती जर झाले, अर्जंट दवाखान्यात न्यावं लागते. रस्ता जर चांगला नसेल तर मध्येच मृत्यू होते. आणि रस्ता चांगला असला तर त्यांना नवजीवन प्राप्त होत राहते. म्हणून रस्त्याची फार गरज आहे. आपण हे रस्ते होऊ द्या. आमदार साहेब टप्प्याटप्प्याने जसं जसं त्यांच्या निधीमध्ये त्यांना शक्य होईल ते केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पंढरी परिवार, सर्व आईचे भक्तगण, सर्व जाती धर्मातील बांधव, पूजनीय सर्व संत आणि आपल्या तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय श्री विठ्ठल भाऊ या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि आपल्या देवस्थानचे देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी श्री स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज त्यांनी आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये सर्व संतांच्या वतीने शुभ संदेश दिलेले आहेत. आणि हेच शुभ संदेश आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणात बळकट ठेवून काम करायचं आहे. आता आमचे गोगरगावचे महाराज आहेत, त्या विश्वनाथगिरी महाराज, त्यांनी मोठं सगळं काम काढलेलं आहे. आता आपली काही जयागिरी नाही, आपल्या काही घायल्या माळ्या नाहीत. आता यांच्याच जीवावर आपण करायचं आहे. आणि त्यांच्या जीवाचं त्यांनी मोठा बहिरा जातवेद मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम काढलेलं आहे. पण त्या परिसरातील मंडळी त्यांनी थोडंफार हातभार लावा. तुमचं भागून तुमचं मातेरं झाल्यानंतर थोडंफार तरी लक्षात ठेवा, एवढंच करायचं आहे. आणि बाकीचं आपण हे धर्मकार्यच राष्ट्रकार्याला शक्ती देत असते. आणि जे राष्ट्र सुरक्षित आहे तिथंच धर्म चांगल्या प्रकारचा केला जात असतो. आणि हे धर्म सगळं सांभाळण्याकरता आमचे संत मंडळी आहेत. पुनश्च आम्ही सर्व संतांना वंदन करतो. सर्वांना नमस्कार करून शब्दास विराम देतो. याच्यानंतर आता कोण कोण 2-2 शब्द बोलतील, म्हणजे सुधीर भाऊ सांगतील. सर्वे तर सुखी न संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रानि पश्यन्तु मा कश्चित दुःख मापनुयात. आदरणीय विठ्ठल भाऊंना एकच विनंती आहे. त्यावेळेस मागणी होती, पण मी कधी पेपरला बातमी छापली नाही आमचा रस्ता करा म्हणून. पण एक मागणी आहे, हे बहीण भावाचे रस्ते आपण या ठिकाणी करावे. जन्मभूमी गोदेगाव मंदिर, मी तुम्हाला क्लिप टाकेले बाबा काय बोलले, आणि ती अपेक्षा होती. ते एक मंदिर आपण जन्मभूमी मंदिर आणि हे जन्मभूमी पुंजाईचं हे रस्ता बहीण भावाचे हे जे काही साध्वी हे महान संत या ठिकाणी आपल्या तालुक्यात जन्माला आले, त्या संतांच्या चरणी आपण नतमस्तक होऊन हे कार्य विठ्ठल भाऊ नक्कीच करतील. कारण ते वारकरी संप्रदायातील आणि देवगड भक्त परिवारातील सदस्य आहे. मी विठ्ठल भाऊंना विनंती करतो, आदरणीय आमदार विठ्ठलराव लंगे पाटील या ठिकाणी या सोहळ्याला शुभेच्छा देतील. ठिकाणी वैकुंठवासी किसनगिरीजी महाराज यांच्या गुरु भगिनी पुंजाई माता यांचं मंदिर आपल्या या परिसरामध्ये या वस्तीवरती उभं राहिलं. आणि अतिशय भव्य दिव्य स्वरूपाच्या या मंदिराला आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी या ठिकाणी आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय गुरुवर्य बाबाजी ज्यांच्या वाणीतून आपण कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, असे हरिभक्त परायण स्वामीजी विश्वनाथ गिरीजी महाराज, सर्व थोर संत महंत, या आश्वीवरून आलेले सर्व महंत, त्यांचे सर्व सहकारी, तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, सर्व मान्यवर, आणि ज्यांच्या माध्यमातून हे मंदिर उभं राहिलं, ज्यांनी कष्ट घेतले, असे हरिभक्त परायण बालू महाराज पंडुरे, त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे सर्व मान्यवर, ग्रामस्थ, परिसरातील सर्व भाविक भक्त आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. खरं तर बाबाजी बोललेले आहेत, मी बोलणं उचित ठरणार नाही. आदरणीय बाळू महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वस्तीवरती देखील पुंजाई मातेचं त्या ठिकाणी मंदिर आहे, देवरे बंधूंच्या वस्तीवरती आहे, की ज्या ठिकाणी अनेक वेळेस माझं जाणं येणं होतं. परंतु आज या ठिकाणी देखील जन्मभूमीमध्ये पंडुरे महाराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी हे मंदिर उभं केलेलं आहे. आणि म्हणून खरं तर आपण बघितलं की यावर्षी फार मोठी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं आमचा शेतकरी बांधवांचा फार मोठा नुकसान, या ठिकाणी शेतीचे पिकं त्या ठिकाणी खराब झालेले आहे. आज जरी कपाशी उभी दिसत असली तर
खाली पाणी असल्यामुळं फार मोठं उत्पन्न घटलेलं आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीमुळं परिसरातले तालुक्यातले रस्ते देखील खूप खराब झालेले, पूल वाहून गेलेले आणि म्हणून फार मोठ्या संकटाला आपण सामोरं जात असताना खरं तर महाराजांनी सांगितलं की अनेक मागण्या आहेत तालुक्यामध्ये. मी स्वतः या अतिवृष्टीमध्ये फिरलो, प्रत्येकाच्या बांधावर गेलो. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना या ठिकाणी आणलं आणि आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त खरं कसं आपल्याला मदत करता येईल शेतकऱ्यांना याच्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहे. आता इथं बोलायचा विषय नाही, परंतु काल राज्य सरकारनं देखील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून फार मोठे रस्ते खराब झालेले त्याचा देखील आपण सर्वे केलेला आहे. आत्ताच सुधीर भाऊनी या ठिकाणी सांगितलं की अनेक रस्ते आहेत, त्यामध्ये जन्मभूमीचा किसनगिरीजी महाराजांच्या जन्मभूमीचा रस्ता आहे. पूर्वी आपण आमदार नसताना तो केला, परंतु या ठिकाणी मागणी म्हणण्यापेक्षा आदेश बाबाजींनी केल्यानंतर, कारण त्या ठिकाणी हजारो भाविक भक्त येतात. बाबाजींना तर दररोज यायचं नाही, परंतु आपल्या सेवेसाठी आणि एक ज्या ठिकाणी एवढं मोठं धार्मिक कार्य झालेलं आहे, किसनगिरीजी बाबांचं ते जन्मस्थळ आहे, अशा ठिकाणी रस्त्याची गरज आहे. इथं आई पुंजाई मातेचं देखील जन्मस्थळ आहे, इथं देखील काही रस्त्याची गरज आहे. तर निश्चितपणानं आपण लवकरात लवकर हे सर्व कार्य हाती घेऊ. त्याच्या अगोदर इथं मला मागणी आले अनेक रस्ते, कारण मी सकाळी ऑफिसवर बसल्यानंतर जवळजवळ 10-5 गावाचे लोक रस्त्याचे फोटो आणि सर्व हेच घेऊन येतात, परंतु मी खेड्यातच राहतो. मला हे सर्व मी डोळ्यानं पाहिलेलं आहे की अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट आहे. लहान लहान मुलं लेकरं शाळेत जातात, दवाखाने आहेत, अडचणी आहेत, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला या तालुक्यातील रस्ते इतर कामं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता या अतिशय भव्यदिव्य मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं. त्याचबरोबर आज कलशरोहण आणि पुंजाई मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना त्या ठिकाणी बाबाजींच्या उपस्थितीत पार पडलेली आहे. बाबाजींनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहे. आपलं जास्त वेळ न घेता भविष्य काळामध्ये आपले जी जबाबदारी आपण सर्वांनी टाकलेली आहे, मी तर नेहमी प्रत्येक कार्यक्रमात धार्मिक कार्यात गेल्यानंतर प्रार्थना करतो की आपल्याला लोकशाहीने जे 5 वर्ष अधिकार दिले ते चांगलं कार्य 5 वर्ष आपल्या हातून त्या ठिकाणी जनतेचं घडो, हीच प्रार्थना आज देखील या पवित्र स्थळी करतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय बालू महाराज त्या दिवशी घरी आले, त्यांनी आग्रहपूर्वक निमंत्रण दिलं आणि मला देखील थोर संत महंतांच्या उपस्थितीच्या कार्यक्रमाला एक वेगळा मनामध्ये भाव असतो, आनंद असतो आणि म्हणून या चांगल्या कार्यक्रमाचा भाग होता आलं. त्याबद्दल सर्व महाराजांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे संयोजक म्हणजे सर्वच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आहे, ज्यांना बालू महाराजांना पाठबळ दिलं. मी या ठिकाणी बालू महाराज पंडोळे यांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. या ठिकाणी बालू महाराजांनी आपण पाहिलंच जे काही प्रवास केला मोटरसायकलीवर झोळी फिरून 96,000 किलोमीटर, आणि म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या वाजवा आणि संतांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. गुरुवरे बाबा त्यांचं या ठिकाणी सन्मान करत आहे. आपण जोरदार टाळ्या होऊन द्या. त्यांच्या कष्टाचा आज खऱ्या अर्थानं चीज झालेला आहे. मी यानंतर समारोपाकडे येतो. हरिभक्तपरायण बालू महाराज पंढोरे यांना विनंती करतो आपणाला ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं आभार प्रदर्शन या ठिकाणी आपण करावं. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुये नमः. माझा घसा पण आता काही बरोबर नाही बरं का. सांगायचं तात्पर्य, मला एकीकडून रडू पण आहे, एकीकडून आनंद पण आहे. पण सांगायचं तात्पर्य आहे, बाबा गेल्या 3 वर्षापूर्वी मी या ठिकाणी 1,00,000 किलोमीटर जनतेसाठी या ठिकाणी पाहुणे मंडळी असं अनेक जणांसाठी हिंडलो. त्यावेळेस मला कुठेतरी वाटलं माझं फक्त कुठेतरी वापर होतो. 3 ॲक्सिडेंट माझे झाले आणि मॅककेअर हॉस्पिटलमध्ये मी गेलो त्यावेळेस माईंना फक्त एक वचन मागितलं होतं की 7 लाखाचे पेशंट माझ्या जबाबदारीवर आहे. देव आहे का नाही या जगात मला माहीत नाही, पण तुझी भस्माची उदी मी या ठिकाणी आज पेशंटला लावतोय आणि ती जर निश्चित क्लिअर झाली तर मी असणारं 2-3 वर्षामध्ये तुझं भव्य दिव्य मंदिर
कोणत्या ना कोणत्या रूपात जमीन विकून कोणत्या ना कोणत्या पद्धतीत या ठिकाणी मी बांधील. आणि तो संकल्प मी त्या ठिकाणी 2023 मी केला होता. 1,00,000 किलोमीटर मी बाहेरच्या गावासाठी हिंडलो होतो इकडं तिकडं, पण 1,00,000 किलोमीटर मी मंदिरासाठी हिंडेल. बरोबर अगदी आमच्या सहकारी 16-17 वर्षाच्या मुलांनी आमच्यासाठी सकाळी एक ड्रायव्हर असायचा, रात्री एक ड्रायव्हर असायचा. अगदी पावणे 3 वर्ष, आज 27 महिने कंप्लीट या गोष्टीला झाले. 27 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 96,000 किलोमीटरच्याही पुढं जवळपास हा प्रवास केला. आणि 4 तासाची रोजची झोप आहे बरं का, 4 तासाची झोप. गेल्या 2 दिवसापासून ना हे सर्व तरुण मंडळींनी 4 दिवसामध्ये इतकं पाठबळ दिलं की जे आम्हाला 3 वर्षामध्ये भेटलं नाही. ते तरुण मंडळींनी एकदा जोरदार तरुण मंडळीसाठी टाळ्या वाजवा. मी प्रथमतः या ठिकाणी 50 गावच्या अखंड हरिनाम सप्ताहामधील 46 शुभ लग्नाच्या सप्ताहाच्या माध्यमातून या ठिकाणी देणगी आणली. 50 सप्तेची देणगी होती, परंतु 46 सप्ते त्या ठिकाणी झाले. 50 लग्नाचा पण आम्ही त्या ठिकाणी केला होता. जवळपास 84 लग्नामध्ये जाण्याचा योग त्या ठिकाणी आला. काही ठिकाणी 305 रुपये सुद्धा इळामध्ये झाले, काही ठिकाणी 1280 रुपये सुद्धा झाले. सर्वांनी भाविक भक्तांनी आम्हाला तन मन धनाने 1 रुपयापासून त्या ठिकाणी फिरण्यासाठी सरळ हाताने अशी सहकार्याची भावना केली का 5,000 रुपये आम्ही देऊच शकत नाही का महाराज, तुम्ही इथं फिरा आणि बरोबर 5,000 व्हायचे, कुठं 2,000 व्हायचे, कुठं 4,000 व्हायचे, अशी मिळून झालेली ही रक्कम आपल्या खोपटे गावचा 2य क्रमांक आहे, शिरेगाव गावचा 1ला क्रमांक आहे, साईनाथनगर गावचा 3य क्रमांक आहे आणि आश्वी गावचा 4थ क्रमांक त्या झोळीसाठी अखंड हरिनाम सप्त्यासाठी लागला. 2दा त्या ठिकाणी झोळ्या फिरवल्या गेल्या. आणि 21 गावच्या आठवडे भाजीपाला बाजारामध्ये एक व्यापारी 100 रुपये देऊ शकत नाही, परंतु 10 वेळ जर त्याची भेट जर झाली तर 10 रुपये प्रमाणे 100 रुपये गुप्तदान त्या मंदिरापर्यंत पोहोचतील, असा आमचा 151 झोळीचा संकल्प होता. आणि तो आज बरोबर या ठिकाणी बाबाजींच्या कृपाशीर्वादाने, स्वामीजींच्या शुभ आशीर्वादाने आणि गुरुवर्य किसनगिरी बाबा यांच्या गुरु भगिनी बालब्रह्मचारी साध्वी पुंजामाई आणि किसनगिरी बाबांच्या कृपेने नाही तर संतांच्या आणि भगवंताच्या कृपेने हा संकल्प आज या ठिकाणी पार पडला. आणि त्या संकल्पपूर्ती सोहळ्यासाठी बाबाजी आणि स्वामीजी मोठ्या तन मन धनाने उदर अंतकराने बाबांनी मागल्या वर्षी या ठिकाणी चिखलात भेट दिली. बाबांनी सांगितलं चिखल जरी असला तर मी छत्री घेऊन मूर्ती स्थापनेसाठी येईल, कारण असणारा ठोपरा आपल्यावर आहे म्हटले. काय जर आज जर प्राणप्रतिष्ठा जर कॅन्सल जर झाली ना म्हटले तर आणखीन तुम्हाला तर त्रास होईल, त्याच्या डबल आम्हाला होईल आणि दोघांना मिळून आपलं संस्थांचं नाव खराब होईल. म्हणून संस्थांचं नाव खराब होऊन द्यायचं नाही, माईंचं नाव खराब होऊन द्यायचं नाही आणि कोणाला प्रत्येकाला जे झोळी फिरवायला पोरं होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून बाबाजींनी जो शब्द दिला आणि देवाची कृपा बघा, बाबांची कृपा बघा, पाऊस पलीकडं पडला इकडं पडला पण या जागेवर पडला नाही, या जागेवर पाऊस पडला नाही, एवढी देवाची साक्षात्कार आहे. पण 1,06,000 किलोमीटर प्रवास करत असताना कुत्रं आडवं गेलं नाही, मांजर आडवं गेले नाही, बोका आडवा गेला नाही. याला फक्त देवाची कृपा आहे. देव जगात आहे, फक्त मनोभावे सेवा करा, देव पावतो बरं का. सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आहे. आतापासून मी काय तुम्हाला झोळी फिरवताना दिसणार नाही. आता ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता मला पण माझा पुढला प्रवास करायचा. तुम्ही ज्या जागेवर बसले त्या जागेवर मला जवळपास 3 वर्षे गेली हे फुलाचं रान खाली ठेवण्यासाठी. उद्यापासून मी माझा फुलहाराचा बिझनेस चालू करणार. परत मी माझ्या रेगा रूपावर येणार. कार्यक्रम कुठं असला तर निस्वार्थपणे जसं भाव काम केलं होतं असे कपडे घालणार. एक दिवस जीन्स पॅन्ट घालणार, म्हणजे शिवलेले कपडे घालणार, सांगून बोलून चालून आहे का नाही. शिवलेले कपडे घालणार, ज्या दिवशी कार्यक्रम असणार त्या दिवशी हे कपडे माझ्या अंगात दिसणार, फेटा आता दिसणार नाही. कीर्तन प्रवचन आलं तर फेटा घालणार, टोपी, म्हणजे बोलून घेतलं बरं का बाबा, थोडी माफी असावी. म्हणून सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आहे. 2100 रुपयाप्रमाणे महिलांनी सहकार्य केलं, काहींनी 2100ही पेक्षा जास्त केलं. ते म्हणजे नामोल्लेखच करू नका. आता लाडक्या बहिणींनी आम्ही ठरवलं होतं मूर्ती स्थापनेसाठी आपल्याला पैसे लागतील, बरोबर तो सोहळा त्याच ठिकाणी पार पडला. अजून राहिलेला हिशोब देणगी आलेली तुम्हाला व्हॉट्सअपवर ग्रुपवर टाकण्यात येईल. जेवढे शुभविवाह सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, लग्न, बाजार घेतले आपण त्याच्या पाठीमागं मंदिरापाशी बॅनर लावलेली आहे बरं का. तिथं तुम्ही जाऊन बघा. राहिलेले देणगीदारांचे नाव 10 रुपये, 20 रुपये, 11 रुपये जी देणगी आली ते आपण व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून सर्वांचे आभारी व्यक्त करतो. आणि साध्वी पुंजामाई जन्मभूमी मंदिर, झोळी फिरवणारे भक्त परिवार आणि शिवस्वराज्य मित्रमंडळ व तसेच साध्वी पुंजामाई जन्मभूमी मित्रमंडळ आमचे असणारे
सुनील महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमीची भेट झाल्याच्या नंतर दिंडीचा प्रवास या ठिकाणी चालू झाला आणि तिथून पुढे हे रोप लागलं आणि रोप विबुलेसे रोप लाविले द्वारे त्याचा विणू आज गगनावर गेला आणि मोगरा फुलला फुलवेची दाती बरो कळीयासी आला. भरपूर बोलण्यासारखं आहे बाबाजी स्वामीजी, पण जेवणाची वेळ झाली. अन्नदाते आज आहेत ज्यांचं अन्नदान आहे 14 वर्षापूर्वी माईंची कृपा त्यांच्या परिवारावर झाली. गोरक्षनाथ शशीराव पवार त्यांनी सांगितलं 2000 भाविक येऊ द्या नाही तर 10,000 येऊ द्या, अन्नदान माझंच असेल, कोणाला पंगत देऊ नका, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या वतीनं आपल्याला महाप्रसादाची पंगत आहे. सर्वांनी महाप्रसाद सेवन करून जा. 50 लग्नामध्ये सप्ताहामध्ये जी जोडी फिरवली आपण त्याच्यासाठी प्रतिमा आहे. सुनील महाराज पवार 2 शब्द या ठिकाणी बोलणारे फक्त आणि कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. ठिकाणी बाल ब्रह्मचारी पुंजाई आई साहेबांच्या मंदिराचं या ठिकाणी कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झालेली आहे आणि आश्वीचं काम अगदी उत्साहामध्ये चालू आहे. जेव्हा आम्ही देवगडला असं आलो, देवगडला आल्यानंतर बाबाजींकडे असं आल्यानंतर दर्शन घेतलं. बाबाजी म्हटले काम चालू करा, पूर्ण होणार आहे. आणि काय कृपा, जेव्हा बाबाजींचा शब्द प्रमाणभूत आमच्या 30-35 मुलांनी मानला. पहिले 5-6 मुलं होते, त्या 10-15 मुलांनी अगदी 250 मुलं आसारी जमवले आणि 250 मुलांनी तो संकल्प केला की मंदिर पूर्ण झालं पाहिजे. आणि बाबाजींकडे येऊन दर्शन घेतलं. बाबाजी म्हटले फक्त काम चालू करा. काम चालू झालं. काय माऊलीची कृपा, बाबाजींची कृपा, स्वामी महाराजांची कृपा, आमच्या विश्वनाथ बाबांची कृपा, पुंजाईंची कृपा, किसनगिरी बाबांची कृपा, आज कमीत कमी 40 लाखाचं काम पूर्ण पदावरती गेलेलं आहे. आणि अजूनही आपले असणारे आदरणीय राज्याचे मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी 30 लाख रुपये आतापर्यंत दिले. काल पण पुन्हा 10 लाख रुपये पुन्हा असं त्यांनी शब्द दिला. आणि बाबाजींचं जेव्हा असं नाव सांगितलं, माईंचं जेव्हा नाव सांगितलं, त्यांनी सांगितलं काम फक्त करत राहा, काही कमी पडलं आम्हाला असं सांगा. आणि अजूनही काही 20 लाख रुपये गावाची पण पेंडिंगमध्ये आहे. फक्त आता आश्वीकर चातकाप्रमाणे वाट पाहतायत. कुणाची? बाबाजींची. त्यांचे एकदा पाऊल, त्यांचे चरण एकदा त्या आश्वी भूमीला लागले की मग कृतार्थ झालं. सर्वांचं कल्याण त्यांच्यामुळेच आहे. आणि पहिल्यापासूनच सर्व आसारे देवगड संस्थानला जोडलेली मंडळी आहे. आमच्या आश्वीकरांची फक्त एवढीच विनंती आहे, आपण एक दिवस का होईना येऊन आपल्या आश्वीला आसार भेट द्या. माईंच्या आसाऱ्या मंदिराकडे एकदा आले की सर्व मुलांना आनंद वाटेल, एवढीच फक्त आसारी इच्छा आहे. म्हणजे स्फूर्ती मिळेल. 250 मुलांचा ग्रुप तयार झाला आहे. गावही आसार उत्स्फूर्त आहे. फक्त आता वाट पाहतात ती कोणाची? बाबाजींची. ते एकदा आले का मग पुढला मार्ग सुद्धा आसारा मोकळा होईल. अनेक अडचणीचे मार्ग आहेत, तिथेही अडचणीचे मार्ग आहेत, पण ती अडचण बाबाजींच्या मुळेच आसारी मोकळी झालेली आहे. आणि पुढे पण होणार आहे. फक्त बाबाजींच्या आणि स्वामी महाराजांच्या चरणावरती एवढीच विनंती आहे की आपण वेळोवेळी त्या तरुण पिढींना आसार येऊन मार्गदर्शन करा. कुठं चुकलं आम्हाला सर्वांना सांगा, ती चूक सुधारून आम्ही पुन्हा मार्गस्थ होऊ, एवढीच फक्त इच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द असताना संपवतो. सर्वांनी बाबाजींना जागेवरून हात जोडायचे आहे आणि बाबाजींना जाण्यासाठी या ठिकाणी रोड द्यायचा आहे. प्रथम बाबाजी